नमस्कार स्वामी भक्त, कसे आहात सगळे. मी आज वाचन करत आहे श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्री गोंदवलेकर भक्त 9व्या वर्षी दर्शना येत, स्वामींचा कृपाशीर्वाद घेत सिद्धपदी पावती. रामकृष्ण परमहंस स्वामी दर्शन देती तयास, ब्रह्मचारी लोकनाथास सिद्धपदी बैसविती. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाती न येची. बुवा प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी ब्रह्मपद योग्य झाले. पुण्यात काळे बुवा असत साटम सावंतवाडीत, रांगोळी महाराज वेंगुर्ल्यात ऐसे शिष्य तयाचे. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला, आनंद होतसे सकळा वैकुंठासम नगरी ते. गोविंदा नामे एक भक्त असे व्याधीने ग्रस्त, गाणगापुरी आराधना करीत दृष्टांत झाला तयासी. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा, समर्थ वचनी धरावा भाव तेने व्याधी जाये दूरे. दर्शन आले अक्कलकोटासी घेऊनी स्वामी दर्शनासी, श्री स्वामी समर्थ कृपा होसी व्याधी जाय पळोनी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामीसी आनावे आपल्या नगरासी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियेसा. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आनावे वटपुरीसी, तरी मी यानी न तयांसी निश्चय मानसी असो द्या. बहुत धन देत नृपती सेवक दिदले संगाती, जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्याने. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंद झाले चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक, त्यात वरिष्ठ चोळापादिक सेवे करी निश्चिम. ऐसा मनी विचार करूनी कार्य आरंभिले तात्यानी, संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करीतो. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यानी. ऐशाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळापाप्रती, त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रवेन सर्वे वशा चोळापासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडूनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थानी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. मल्हारराव नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. ऐसे ऐकून आवानी चोळापा खिन्न झाला म्हणे, त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. परी पहावा यत्न करूनी ऐसा विचार केला म्हणी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख तयाचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील.
मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण वैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी, साधूनी योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामींची तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभिती पुढती, सर्व जणांशी विचारिती, कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृप कार्याची धरून हाव आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याच जवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुणी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी, सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय ज्यावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. वटवृक्ष नव्हे कल्पवृक्ष, आजही तेथे साक्ष देत, परब्रह्म प्रत्यक्ष दत्त अक्कलकोटी राहिला. दत्तात्रयाचे दर्शनासी, एक साधू तप करसी, दत्त साक्षात्कार देसी, अक्कलकोटी जा म्हणे. ऐसी आज्ञा होता, साधू निघाला पायी चालत, प्रवास बहुत करीत प्रज्ञापुरी पातला. साधू येता दर्शनासी, समर्थ उभे राहसी, श्री गुरुदत्त रूप दिसी, दर्शन देती तयाला. सूरदास नामक भक्त होता द्वारकेत वसत, जन्मांध तो वसत, देती दर्शन तयासी. भुर्या बुवा भक्त द्वारकेत, श्री गुरु कृपे प्रत, आराधना अत्यंत करत, स्वामी देती दर्शन तया. सद्गुरुने मस्तकी हस्त, ठेविला जाहले ज्ञानवंत, धन्य धन्य बुवा होत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश घेता, तत्काळ गेली भय व्यथा, उपरती झाली चित्ता, षडविकार निमिले. गुजरात प्रदेशी जा आज, उभार माझा यश भज, नको करू अन्य काज, जन भजना लावावे. सर्वांचे कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजास्तव अवतीर्ण. मानव रूपे झाले, भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू. कुलकर्णी असे दत्त भक्त, उदर व्यथेंनी पीडित, माससात गाणगापुरात, असे गुरु सेवा करीत. तयांसी दृष्टांत होत, प्रज्ञापुरी जात वरित, तेने होईल व्याधीमुक्त समर्थ दर्शनाने. प्रज्ञापुरासी भक्त येता, गुरुमूर्ती साक्षात पाहता, जाहली तयाची व्याधीमुक्त, ऐसा महिमा स्वामींचा. स्वामींची अवकृपा जयावरी, तया कष्ट होते शरीरी, कृपा होता जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. जे भक्त जनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याचा करुणिया हार, अर्पी श्री स्वामी चरणासी. श्री स्वामी समर्थ सप्तशती. अष्टम अध्याय.
श्री स्वामी समर्थ चरणार्पण मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.